नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आणि या बुलेटिनची सुरुवात करणार आहोत दोन महत्त्वाच्या बातम्यांनी. पहिली बातमी आहे, राज ठाकरेंनी शिवतीर्थावर मुंबईमध्ये एक बैठक बोलावलेली आहे. पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर मनसे नेते सरचिटणीस विभाग अध्यक्षांसोबत राज ठाकरे बैठक घेणार आहेत. यामध्ये 1 मेची सभा आणि मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा सरकारला दिलेल्या अल्टिमेटमवर चर्चा होणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची बातमी आहे, तर दुसरी बैठक ही राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांची आहे. भोंग्यांबाबत आज नियमावली जाहीर होणार असल्याची शक्यता आहे. आज राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक होत असून या बैठकीत भोंग्यांच्या नियमावलीबाबत चर्चा केली जाणार आहे. तर आता एक ब्रेकिंग बातमी, ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसे पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मशिदींवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात दिलेल्या इशाऱ्यानंतर राज्यातील राजकारण हे चांगलंच ढवळून निघालंय. अशामध्ये आता मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा आणि 1 मे रोजी औरंगाबादमध्ये होणारी राज ठाकरेंची सभा याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. मनसेचे नेते सरचिटणीस विभाग अध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहणार असून या बैठकीमध्ये राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय आदेश देणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत. थेट विशालकडे आपण जाणार आहोत. विशाल, साधारण किती वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे? मनाली, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक जी आहे आज त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ या ठिकाणी बोलवलेली. साधारणतः 10:30 वाजता ही बैठक सुरू होणार आहे. या बैठकीमध्ये प्रामुख्यानं विभाग अध्यक्ष, पक्षाचे नेते आणि सरचिटणीस अशा नेत्यांची ही बैठक जी आहे ही आयोजित करण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बैठकीचे महत्त्वाचे विषय म्हणजे ज्या पद्धतीनं मनसेकडनं मशिदीवरील भोंग्यांची भूमिका घेतलेली आहे, ह्या भोंग्यांच्या बाबतीत एक चर्चा जी आहे ती शिवतीर्थवरती होईल. कारण का मनसेकडनं 3 तारखेपर्यंत अल्टिमेटम जो आहे हा देण्यात आलेला आहे. आणि औरंगाबादला सभासुद्धा जी आहे ही 1 मेला आहे. त्यानंतर राज ठाकरे यांचा दौरा जो आहे हा 5 जूनला आयोजित करण्यात आलेला आहे. त्या तयारी बाबतीत सुद्धा या बैठकीत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या बाबतीत जी भूमिका घेतली आहे याच भूमिकेला धरून एक याचिकाकर्ते आहेत ज्यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या बाबतीत याचिका केलेली आहे, ते म्हणजे संतोष पाचलग हे सुद्धा शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचलेलं आहेत. या याचिकाकर्त्यांबरोबर त्यांची एक बैठक जी आहे ही सुद्धा होणार आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी जर आपण पाहायला गेल्या तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही पदाधिकाऱ्यांची अत्यंत महत्त्वाची अशी बैठक जी आहे ही शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांनी बोलवलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी पुणे दौऱ्यावरती असताना 5 जूनला अयोध्येला जाण्याची घोषणा केलेली आहे, या बाबतीत सुद्धा एक तयारीचे किंवा त्याच्या प्लॅनिंगच्या बाबतीत या बैठकीमध्ये जी आहे ती चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. म्हणाली अगदी बरोबर आहे. त्यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना नेमकं काय आदेश देतात याकडे आपलं लक्ष लागले. आणि बैठकी संदर्भातले विशाल सगळे अपडेट्स जे आहेत ते तुमच्याकडनं जाणून घेणार आहात. मात्र तुम्ही असंच आपल्यासोबत राहा, कारण आणखी एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे मशिदीवरील भोंग्या संदर्भातील उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणारे संतोष पाचलग मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीला आले. या भेटी याचिकेमधील सर्व बारकावे आणि अतिरिक्त माहिती याविषयी ते राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. याविषयीचे थेट अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत. विशाल, आपण पाहतोय संतोष पाचलग हे देखील राज ठाकरे यांच्या भेटीला आलेले आहेत, ज्यांनी या संदर्भात याचिका दाखल केलेली होती मशिदीवरील भोंग्यांसंदर्भामध्ये. त्यामुळे या भेटीकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागले. नक्कीच म्हणाली. खरं तर याचिकाकर्ते संतोष पाचलग जे आहेत हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला आलेले आहेत. प्रामुख्यानं मुंबई उच्च न्यायालयात जी याचिका टाकलेली आहे मशिदीवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात ही याचिका आहे. याच याचिकेबाबत काय बारकावे आहेत किंवा काय याचिकेत गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत याची माहिती घेण्यासाठी जे आहे ते राज ठाकरेंनी संतोष पाचलग यांना सुद्धा शिवतीर्थ या ठिकाणी बोलवलेलं आहे. त्यामुळे या याचिकेबाबत सुद्धा चर्चा जी आहे ती या शिवतीर्थावरती होईल. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी याच्यातील बारकावे जे आहेत ते समजून घेण्यासाठी संतोष पाचलग यांना सुद्धा शिवतीर्थ या ठिकाणी या बैठकीमध्ये जे आहे हे बोलवलेलं आहे. आणि याच्यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईतील एका मशिदीच्या जागेसंदर्भात सुद्धा चर्चा जी आहे
ती या बैठकीत होणार असल्याची आपल्याला माहिती मिळते। त्यामुळे आपण जर पाहायला गेलं ज्या पद्धतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या बाबतीत भूमिका घेतलेली आहे, याच भूमिकेला धरून संतोष पाचलग यांनी याआधीच मुंबई उच्च न्यायालयात जी ही याचिका दाखल केली होती आणि याच याचिकेमध्ये कोणत्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत आणि सद्यस्थितीला हे प्रकरण कोणत्या स्थितीमध्ये आहे याची माहिती घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याचिकाकर्ते संतोष पाचलग यांना सुद्धा शिवतीर्थ या ठिकाणी बोलवलेलं आहे। खरं तर साधारणतः आता संतोष पाचलग हे शिवतीर्थमध्ये जाऊन एक 40 ते 45 मिनिटं होत आलेली आहेत। या बैठकीमध्ये त्यांच्याकडनं सुद्धा महत्त्वाची माहिती जी आहे किंवा ज्या पद्धतीनं त्यांनी याचिका दाखल केलेली आहे, याचिका दाखल करताना नेमके काय त्यांनी न्यायालयामध्ये पुरावे सादर केलेले आहेत किंवा कोणत्या गोष्टी त्या याचिकेमध्ये नमूद केलेल्या आहेत याची माहितीसुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत हे घेतील। कारण का मनसेनं जो अल्टिमेटम दिलेला आहे 3 तारखेपर्यंत, या अल्टिमेटमला धरूनच कुठेतरी मनसे आता अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे आणि कायदेशीर गोष्टींचा सुद्धा सहारा जो आहे हा मनसेकडनं घेण्याचा एक प्रयत्न आपण या पद्धतीनं म्हणू शकतो। कारण का थेट याचिकाकर्ते संतोष पाचलग यांच्याकडनंच संपूर्ण माहिती जी आहे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेतील। कारण का याचिकेमध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख जो आहे हा मशिदीवरील भोंग्यांच्या बाबतीत केलेला आहे आणि या बाबतीत एक सविस्तर चर्चासुद्धा जी आहे ही शिवतीर्थ या ठिकाणी होईल। त्यामुळे याचिकाकर्ते संतोष पाचलग जवळपास 40 मिनिटं झाली शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्याकडनं या प्रकरणातली सर्वच महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत ह्या मनसेचे या भेटी संदर्भातले अपडेट्स आणि शिवाय आज पदाधिकाऱ्यांची बोलावलेली राज ठाकरे यांनी बैठक याचे सगळे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद। आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे भोंग्यांबाबत आज नियमावली जाहीर होणार असल्याची शक्यता आहे। आज राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये भोंग्यांच्या नियमावलीमध्ये चर्चा केली जाणार आहे। तर या बैठकीतला अहवाल गृहमंत्र्यांना सादर करून नियमावली जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत, थेट प्रशांतकडे जाऊया। प्रशांत, खरं तर मशिदीवरील भोंग्यांनी राज्यातलं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आणि त्यात आता भोंग्यांबाबतची जी नियमावली आहे त्यामध्ये काही बदल केले जातील किंवा ही नियमावली जी आहे ती नव्यानं जाहीर केली जाईल, काय सविस्तर अपडेट्स? नक्कीच मिळाली, म्हणजे की खरं तर राज्यातलं वातावरण ढवळून आलेलं आहे ही खरी गोष्ट आहे। आणि याचमुळे 2005 साली सुप्रीम कोर्टानं जो ध्वनी प्रदूषण कायद्याअंतर्गत जो निकाल दिला होता त्या निकालाच्या आधारावर पुन्हा एकदा उजळणी करण्याची वेळ आता आली आहे। म्हणजे 2 दिवसापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणखी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात झालेली जी बैठक होती ती अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते आणि याच बैठकीत जो निर्णय झाला त्यानुसार आज राज्याचे मुख्य गृह सचिव, राज्यातील सगळेच पोलीस अधीक्षक आणखीन पोलीस आयुक्त 6च्या 6 विभागांचे या सगळ्यांसोबत एक संयुक्तिक बैठक त्यांनी घ्यायला सुरुवात केलेली आहे। ही बैठक आत्ताच सुरू झाली आहे, ऑनलाईन बैठक होते ही आणि याच बैठकीमध्ये 2005चा ध्वनी प्रदूषण कायद्याचा जो निकाल आहे त्याचा अभ्यास आणखीन त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणची परिस्थिती जाणून घेतली जाते। ध्वनी प्रदूषण कायदा आणखीन प्रत्येक धार्मिक स्थळ म्हणजे की प्रत्येक धर्मीय म्हणजे की हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई या प्रत्येकाचे गुरुद्वारा असो, मस्जिद असो, मंदिर असो की चर्च असो, या प्रत्येक ठिकाणी ज्या प्रकारचे ध्वनिक्षेपक यंत्र लावण्यात आलेले आहे, ज्या प्रकारे लाऊडस्पीकरवरनं तिथल्या काही गोष्टींचं प्रसारण केलं जातं, मग ती अजान असो का महाआरती असो, या सगळ्यांचा डेसिबल निश्चिती करण्याचा निकष काय असू शकतो, पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन सगळ्याच ठिकाणचे पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्त हे आपल्या आपल्या विभागातील प्रत्येक ठिकाणचं डेसिबल मापन कसं करतील याबद्दलचं निश्चित धोरण हे आजच्या बैठकीत तयार होईल आणि याचा जो अहवाल आहे तो गृहमंत्र्यांना सादर होणार आहे आणि यानंतरच याच्यावरची अंतिम नियमावली जी आहे ती जाहीर होणार आहे। कदाचित 3 मेच्या आधीच ती नियमावली जाहीर होऊ शकते किंवा 3 मेला होऊ शकते किंवा 3 नंतर सुद्धा होऊ शकते, अशा प्रकारचे संकेत हे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले होते आणि याचमुळे आजची ही बैठक सगळ्यात महत्त्वाची आहे। 3 मेचा मनसेनं दिलेला इशारा आणि त्या पार्श्वभूमीवर होणारी ही बैठक येत्या 3 मेच्या नांदीची एक वेगळी सुरुवात म्हणता येईल, पण सुरुवात झाली होती मस्जिदीवर सुरू असलेल्या अजानवरनं, तर आता सगळ्याच धर्मियांच्या जे धार्मिक स्थळ आहेत हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई या सगळ्यांनाच एकच निकष लावण्याचा निर्णय या आजच्या बैठकीमध्ये होऊ शकतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। अर्थात 2005चा सुप्रीम कोर्टाचा कायदा समभाव हा निर्णय होऊ शकतो। धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी। तर राज ठाकरे हे जूनमध्ये अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये होर्डिंग्स लावण्यात आली। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावेळेस टीका करणारं व्यंगचित्र रेखाटलं होतं आणि हीच व्यंगचित्र असलेली पोस्टर्स टोला लगावण्यात राज ठाकरे यांना टोला लगावण्यासाठी लावण्यात आलेली आहे। पुण्यातील अलका टॉकीज चौक, गुडलक चौक, कोथरूडचं करिश्मा चौक इथं ही होर्डिंग्स लावण्यात आलेली आहेत।
होर्डिंगच्या माध्यमातून राज ठाकरेंवर टीकेची झोड उठलेली आहे। राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला घेऊन हे होर्डिंग्स पुण्यात लावण्यात आलेले आहेत आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी गणेश कदम आपल्यासोबत आहेत। गणेश, आपण पाहतोय सध्या राज ठाकरे यांच्या भाषणानंतरची त्यांची झालेली वक्तव्य यावरून राज्यामध्ये वातावरण चांगलंच तापलेलं आहे। राजकारण राज्यातलं ढवळून निघाले आणि त्यात राज ठाकरेंनी पुण्यातून जी अयोध्येची एक घोषणा केली होती, मनसे कार्यकर्त्यांसह ते अयोध्येला जाणार, याच मुद्द्याला घेऊन राज ठाकरेंना होर्डिंग्सद्वारे टोला लगावण्यात आलाय, जो यापूर्वी त्यांनी व्यंगचित्रातून उद्धव ठाकरेंना लगावलेला होता। मनाली, मी आता गुडलक चौकात उभा आहे पुण्याच्या। तू पाहू शकतोस की मागे हे राज ठाकरेंनी काढलेले हे चित्र आहे। जेव्हा उद्धव ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा हे टीका म्हणून राज ठाकरेंनी त्यांच्यावर हे चित्र काढलेलं होतं। पण आज पुण्यामध्ये जेव्हा त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की मी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहे, तर विरोधकांनी हे चित्र त्यांच्या आठवणीकरता, म्हणजे त्यांना एक टोला लगवण्याकरता हे लावलेलं आहे। त्याच्यावर वाचू शकते तू वरती काय लिहिले, राज ठाकरे स्वतःच काढलेले हे व्यंगचित्र अशी वेळ कोणावरही येऊ नये। उद्धव साहेब ठाकरे अयोध्या दौऱ्याला आणि श्रीराम मंदिराला विरोध करून व्यंगचित्र काढणारे राज ठाकरे ना शेवटी अयोध्येत जावे लागणार आहे। सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्व आहे असं त्याच्यावर लिहिले गेलेले आहे। म्हणजे हा विरोधकांनी त्यांना टोला लावण्यासाठीच हा पूर्ण चित्राचं पुण्यातल्या बऱ्याचशा चौकामध्ये तुला पाहायला मिळेल चित्र लावलेलं आहे। अगदी बरोबर आहे गणेश, आपण पाहतोय पुण्यामधल्या विविध ठिकाणी राज ठाकरेंना टोला लगावणारे होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत। अयोध्या दौऱ्यासंदर्भातले हे होर्डिंग्स आहेत। आमचे प्रतिनिधी गणेश कदम आपल्याला याविषयी सविस्तर अपडेट्स देत होते। धन्यवाद गणेश। तर आता भोंग्यांच्या मुद्द्यावरून सुरू झालेला राजकीय आवाज दिवसेंदिवस वाढतच चाललाय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या बैठकीमध्ये निर्णय जो आहे तो भोंग्यांविषयीचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आणि दुसरीकडे नाशिक पोलीस आयुक्तांनी सर्वच धार्मिक स्थळांना लाऊडस्पीकरसाठी परवानगी द्यावी लागेल असं स्पष्ट केलंय। मात्र मनसे हनुमान चालिसाच्या मुद्द्यावर ठाम आहे। मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भोंग्याच्या मुद्द्यावरून आवाज चढवला। त्यानंतर त्यांनी पुण्यात जाऊन महाआरती केली। परिणामी इतर राजकीय पक्षांनाही हातात आरतीचं ताट घ्यावं लागलं। तर दुसरीकडे लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात महत्त्वाची चर्चा झाली। ठरवतील उद्याच्या 1-2 दिवसांमध्ये आणि याच्या संदर्भामध्ये संपूर्ण राज्यासाठी मुंबईसह एक नोटिफिकेशन त्याच्यामध्ये काढलं जाईल आणि त्याच्यातून गाईडलाईन सगळ्यांच्यासाठी प्रसारित केलं जाईल। लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरून राज्यातली शांतता धोक्यात येऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून पावलं टाकली जात आहेत। सर्व धार्मिक स्थळांना लाऊडस्पीकरसाठी परवानगी आवश्यक असणार आहे। तसंच अजान सुरू असताना 100 मीटर अंतरावर लाऊडस्पीकर लावता येणार नाही असं नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलंय। तर नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी कारवाईचा सुद्धा इशारा दिलाय। 100 मीटर की दूरी जो मस्जिद की है उसके अंतर्गत कोई भी जो है वो कोई भी भजन या हनुमान चालीसा या दूसरे वाद्य बजा करके वहाँ पर सामाजिक जो धार्मिक टेढ़ है, जो सामाजिक प्रॉब्लम है, वो नहीं निर्माण कर सकते हैं, ऐसा आदेश जारी किया है। मी आपल्याला फक्त आज एवढेच म्हणणार की जे काही नियम आणि कायद्याची तरतूद आहे त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल। नाशिकमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका बदलणार नसल्याचं सांगत हनुमान चालिसा लावणारच असं स्पष्ट केलंय। कोर्टानं दिलेल्या डेसिबलच्या मर्यादांचं पालन करू, मात्र भोंगे उतरवणार नाही अशी भूमिका बडी दरगा मशिदीच्या विश्वस्ताने दिली। या 3 मे पर्यंत मशिदींवरचे भोंगे जर उतरले नाही तर जितक्या आवाजात मशिदींवरती भोंगे वाजतील त्याच्या दुप्पट आवाजामध्ये हनुमान चालिसा तिथं लावली जाईल आणि यावरती आम्ही ठाम आहोत। मग ते आम्ही 100 मीटर वगैरे याचा आमच्यासाठी काही विषय नसणार आहे। मस्जिदी समोर लावणार म्हणजे लावणार। उद्या आम्ही जाऊ आणि त्यांना देऊ की आम्ही सुप्रीम कोर्टाचे जे आदेश आहे त्याचं पालन करणार आहोत आणि आमची मशिदीचे जे भोंगे जे 65 डेसिबल जी मर्यादा ठेवलेली आहे त्याचे आतच आम्ही अजान देऊ। भोंग्यांसाठी समान नियम असतील तर आंदोलन होणार नाही असं मत प्रवीण दरेकरांनी व्यक्त केलंय।
तर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी घेतली आहे. सरकारनंच राज्यस्तरीय धोरण म्हणून या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे, नाहीतर त्या शहरात त्या जिल्ह्यात त्या ठिकाणी वाद निर्माण होईल आणि पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातही झाला, पण महाराष्ट्राच्या सक्षम सरकारने हा तेढ निर्माण होऊ दिला नाही. पण आमचं काँग्रेसचं आता भूमिका स्पष्ट आहे की अशा तेढ निर्माण करणाऱ्यावर गुन्हे दाखल करून शासन झालं पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. शिवसेनेनं भोंग्याच्या मुद्द्यावरून भूमिका स्पष्ट केली. नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत, त्यामुळे सगळ्यांनी कोर्टाच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलंय. जे नियम आहे ते नियम हिंदूंकरता की असो किंवा मुसलमानांकरता असो सगळ्यांनी पाळले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल येत आहेत, त्या पद्धतीने सगळ्यांनी वागलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं वागणारा आपण सगळेजण आहोत. आवाजासाठी असलेली डेसिबलची मर्यादा पाळण्याच्या मुद्द्यावर एकमत होताना दिसू लागलंय. ही नक्की समाधानाची बाब आहे. त्यामुळे आता राजकीय आवाजावर विवेकाची मर्यादा आली तर हा वाद निवळेल यात शंका नाही. नाशिकहून लक्ष्मण घाटोळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर नाशिकमध्ये भोंग्यावरून राजकारण चांगलंच तापलंय. नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी आणखी एक धणका दिला, तो म्हणजे धार्मिक स्थळांवर लावलेल्या भोंग्याचे डेसिबल मोजण्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडेंनी दिले. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त टीम हा भोंग्यांचा आवाज मोजणार आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना डेसिबल मोजण्यासाठी विशेष ट्रेनिंग दिलं जाणार आहे. नादुरुस्त असलेल्या डेसिबल मोजण्याच्या मशीन्स तात्काळ दुरुस्त करून घेण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिलेले आहेत. तर आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, आपण पाहतोय नाशिकमध्ये आता पोलीस आयुक्तांनी एक महत्त्वाचा आदेश दिलेला आहे, तो म्हणजे डेसिबल मर्यादा जी आहे ती आता त्यांना मोजावी लागणार आहे आणि त्यानंतरच या मर्यादेनंतरच खरं तर भोंग्यांना परवानगी दिली जाणार आहे. काय सविस्तर अपडेट्स? नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दीपक कुमार पांडे यांनी काल परवा जो एक आदेश काढला त्यामध्ये सर्व धार्मिक स्थळांवरती कुठल्याही प्रकारचे भोंगे किंवा ध्वनी प्रदूषण करणारे यंत्र जर लावायचे असतील त्याची पूर्ण परवानगी घेतल्याशिवाय ते लावता येणार नाही, अशा प्रकारचे आदेश काढले होते. आणि या आदेशानंतर आज पुन्हा एकदा नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाची येत्या गुरुवारी एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीमध्ये या अधिकाऱ्यांना, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आलेलं आहे आणि त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे की या बैठकीला येण्यापूर्वी आपल्याकडे असलेले प्रदूषण मोजमाप करणारे, डेसिबल मोजणारे जे यंत्र आहे ते तातडीने आपण दुरुस्त करून घ्यायचे आहे आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस अशा प्रकारे संयुक्तिकरित्या ज्या ठिकाणी भोंगे असतील, ज्या ठिकाणी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण होतंय, अशा ज्या ठिकाणच्या तक्रारी आहे अशा सगळ्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणचं डेसिबल मोजलं जाईल आणि जर मर्यादेपेक्षा जास्त डेसिबल असेल तर अशा ठिकाणांवर कारवाई केली जाईल, अशा प्रकारच्या सूचना पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आहे. येत्या गुरुवारी या संदर्भातली बैठक देखील पार पडणार आहे आणि एकूणच आज पण जर बघितलं तर नाशिक पोलीस आयुक्तांनी जो काही आदेश काल परवा काढलेला आहे त्याच आदेशाची अंमलबजावणी आता राज्यभर केली जाणार आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर राज्याच्या गृहमंत्र्यांनी देखील भोंगे लावण्यासाठी परवानगी घेणं आवश्यक आहे अशा प्रकारची सूचना जी आहे ती दिलेली आहे आणि आता थोड्या वेळानंतर 10 वाजेनंतर एक महत्त्वाची बैठक देखील पार पडणार आहे, ज्या बैठकीला राज्यातले सर्वच पोलीस अधिकारी देखील उपस्थित असणार आहे आणि नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी जे आदेश काढलेले आहे त्या आदेशाचीच अंमलबजावणी राज्यभर कशा प्रकारे केली जाईल याच्या सर्व उहापोह या बैठकीमध्ये केला जाणार असल्याची देखील माहिती सूत्रांकडून दिली आहे. त्यामुळे आता भोंग्यांचं डेसिबल मोजण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे, मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सोबत घेऊन ही सर्व कारवाई केली जाणार आहे. धन्यवाद लक्ष्मण या सविस्तर माहितीसाठी. तर प्रार्थना स्थळांवरील असलेल्या लाऊडस्पीकर्स आणि भोंग्यांमुळे राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. एकामागून एक तीव्र प्रतिक्रियांमुळे राज्यातील शांतता भंग होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. मात्र नांदेडमध्ये बारड ग्रामपंचायतीत 5 वर्षांपासून सगळ्या प्रार्थना स्थळांवरील भोंगेच काढून टाकण्यात आले. गावातील ज्येष्ठ नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय असं गावकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या राजकारणापासून बारड सध्या अलिप्त आहे.
भोंगाबंदीचं जे हे सुरू झालं वादळ, त्यावेळेला माझ्या एक या गावचा उपसरपंच या नात्याने, या देशाचा एक नागरिक आहे नात्याने सर्व जाती धर्माच्या लोकांनी व प्रशासनाने विशेष दखल घेऊन जर एक सामाजिक सलोखा, जर एकमेकाचे समन्वय साधून जर हा प्रत्येक गावामध्ये जर हे धार्मिक स्थळावरील जे काही आपल्या ध्वनी प्रदूषणाचं व सामाजिक तणाव निर्माण होण्याचं जे आता जी स्पर्धा लागलेली आहे, ते जर एकोप्यानं बसून जर हा जर निर्णय घेतला, सर्व जाती समाजाच्या लोकांना एका जागी बोलून सर्व धर्माच्या धार्मिक स्थळावरली भोंगे बंद करून निर्णय घेण्यात आला. त्या निर्णयाला 5 वर्ष आज पूर्ण झाले. त्या पद्धतीनं आज कोणत्याही धार्मिक स्थळावर बौद्ध असो किंवा जैन धर्म असो किंवा हिंदू धर्म असो, कोणते मंदिरावर असो किंवा या मस्जिदीवर असो, भोंगे त्याच्यावर काढून टाकण्यात आले. आणि आता एक महत्त्वाची बातमी येते, ती म्हणजे ऊर्जा विभागाची आज बैठक होते. मुख्यमंत्र्यांसोबत ही बैठक होणार असून वीज टंचाईच्या प्रश्नावर दुपारी 12 वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. ऊर्जा विभागानं मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक आयोजित केली. आज दुपारी 12 वाजता ही बैठक होणार असून राज्यात 2 दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे राज्यावर लोड शेडिंगचं संकट ओढावलेलं आहे. कोळसा टंचाईमुळे वीज निर्मितीत घट झालेली आहे. याच कारणास्तव मुख्यमंत्र्यांसोबत आज एक बैठक बोलावण्यात आलेली आहे. तर आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. ऊर्जा विभागानं आज मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक आयोजित केली आहे आणि दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे. वीज टंचाईच्या प्रश्नावर या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे, कारण राज्यात 2 दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे राज्यावर पुन्हा एकदा भारनियमाचं संकट ओढावलेलं आहे. कोळसा टंचाईमुळे वीज निर्मितीमध्ये घट होणार आहे. 2 दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा शिल्लक आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आपण पाहतोय आज दुपारी 12 वाजता ऊर्जा विभागानं मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित केली आहे, कारण राज्यात अवघे 2 दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा शिल्लक आहे. मिताली, आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं उन्हाचा पारा हा वाढत चाललेला आहे, आणखी महाराष्ट्रामध्ये वीज निर्मिती ही तुटपुंज अवस्थेत होते. आणखी आम्हाला वीज पुरवठा करायला अवघड जात आहे, अशा प्रकारचं वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं होतं. केंद्राकडून कोळशाची मागणी आम्ही सातत्याने करतोय, अशा प्रकारचंही केलं. केंद्राकडून सुद्धा खुलासा करण्यात आला की 1,72,000 मेट्रिक टन पुरवठा होता, तो आम्ही 2 लाख मेट्रिक टन वाढवलेला आहे. आणि केंद्राकडून कोणत्याही कोळशाच्या पुरवठ्यामध्ये कमतरता नाहीये. राज्याचं नियोजन चुकतंय. एकंदरीत राज्य आणि केंद्र या दोघांचा एकमेकांचा आरोप प्रत्यारोप जरी चालला असला तरी सगळ्यात महत्त्वाचं एकच आहे की जर का खरोखर 2 दिवस पुरेल एवढाच जर का साठा असेल तर 2 दिवसानंतर महाराष्ट्रात हाहाकार तयार होऊ शकतो. मुख्यमंत्र्यांनी या विषयाला अत्यंत गांभीर्याने घेतलंय. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना तातडीने पाचारण केलं. आणखी आज 12 वाजता ही महत्वाची बैठक होते. याच बैठकीमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, केंद्राकडनं काही अडचणी येत आहेत का, राज्याचं नियोजनात काही चुकतंय का, याच्याबद्दलचा अत्यंत गंभीर निर्णय घेण्यात येणार आहे. अनेक महत्वाचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा या बैठकीत सहभागी होत आहे. त्यामुळे ही बैठक राज्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते, कारण 2 दिवसानंतर जर का कोळसा पुरेल एवढाच साठा असेल तर त्याचं पुढच्या नंतरच्या नियोजनाचं काय, याचे सगळे अंतिम निर्णय हे आजच्या बैठकीत निश्चित होणार. मिनाली, धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी. आणखी एक आत्ता ब्रेकिंग बातमी येते. तर बातमी आहे मुंबईमध्ये भाजपचं पोलखोल अभियान सुरू होत आहे. तर चेंबूरमध्ये हे पोलखोल अभियान होत असून पोलखोल अभियानादरम्यान तोडफोड करण्यात आलेली आहे. मविया कार्यकर्त्यांवर तोडफोडीचा आरोप करण्यात आला आहे. भाजपनं मविया सरकारवर आरोप केलेला आहे. महाविकास आघाडी सरकारवर भाजपनं आरोप केलेला आहे. आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय. मुंबईत भाजपचं पोलखोल अभियान सुरू आहे. यात्रेची जी काच आहे ती काच दगड मारून फोडण्यात आलेली आहे. अशा प्रकारचा आपल्याला दिसतंय. भारत बेनचा हा ट्रक आहे. याच ट्रकवर ही रथयात्रा तयार करण्यात आली आहे. भाजपचे कार्यकर्ते घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी तितकीच जोरात सुरू आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या सोबत या रथयात्रेचा शुभारंभ होणार आहे. भाजपचे कार्यकर्ते सुद्धा इथे मोठ्या प्रसादजी दगडफेक झालेली दिसते या ट्रेकवर. काय नेमकं आहे? गांडूगिरीचं काम या महाविकास आघाडी सरकारकडनं झालंय. आज आमचा पोलखोल अभियानाचा चेंबूर विधानसभेमध्ये सुरुवात होणार होती. ही गाडी आपण समोर पाहताय. काल अज्ञात लोकांनी या गाडीवर दगड हल्ला केला. भल्या पहाटे
कॅमेरे लागलेले आहेत. आम्ही पोलिसांना सांगतोय की आरोपी पकडा. पोलीस आम्हाला थांबा म्हणून सांगताय. मी त्यांना अर्ध्या तासाची वेळ दिली आहे. अर्ध्या तासात जर हे नाही झालं तर ही गाडी घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ, रस्ता रोको करू आणि पोलीस स्टेशनच्या बाहेर आम्ही मोठी सभा जाहीर लावू. म्हणजे पोलखोल यात्रेची ही जी गाडी आहे ही इथून थेट पोलीस स्टेशनला जाऊ शकते. खरं तर अनेक वेगळ्या पोलीस ठिकाणी स्टेशनला नाही, आम्ही डीसीपीच्या कॅबिन मध्ये घेऊन जाऊ. भारतीय जनता पार्टीशी पंगा घेतील तर तसं उत्तर त्यांना दिलं जाईल. कोणीही दगडफेक केली असं आपल्याला वाटतंय? निश्चितपणे ही दगडफेक इथे असलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. त्यामुळे ज्याच्यामध्ये 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार झालाय, त्या 3 लाख कोटीच्या भ्रष्टाचाराचा पोलखोल आज इथून सुरुवात होणार होती. ही गाडी 10 दिवस सातत्याने चेंबूरमध्ये फिरणार होती. काल पोलिसांनी परवानगी देताना देखील नाटकं केली आणि आज हे घडलेलं आहे. हे पोलिसांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या संगनमताने घडलेलं कृत्य आहे. आमदार प्रसाद लाड यांचा हा आरोप अत्यंत गंभीर मानला जातोय. या ठिकाणी आपण बघतोय पोलीस अधिकारी सुद्धा मोठ्या संख्येत आलेले आहेत. मोठा बंदोबस्त या ठिकाणी आलेला आहे आणि याच ठिकाणी जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया की नेमकं काय म्हणणं आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली, दगडफेक केली रात्रीतनं, असं त्यांचं एकंदरीत जरी म्हणणं असलं तरी अनेक पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आले आहेत. काय त्यांचं म्हणणं आहे तेही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जयकुमार सूर्यवंशी म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक या भागाचे जे आहेत त्यांच्याशी बोलण्याचा आपला हा प्रयत्न आहे की नेमकं काय आहे, या गाडीसाठी ही परवानगी दिली होती का नाही. सूर्यवंशी साहेब फोनवर बोलतायत. फक्त एकच प्रश्न आहे की फक्त या गाडीसाठी परवानगी देण्यात आली होती का, काय नेमकं तथ्य आहे? हा सर, याच्या परमिशन दिलेले नव्हते कुठले आणि कमी कालावधीमध्ये यांनी आम्हाला बंदोबस्ताची मागणी केली. हो, पण या ठिकाणी ही तोडफोड कोणी केली याचा शोध घेतला जाणार आहे की नाही? शोध घेऊ आम्ही, कारण आम्ही आता सीसीटीव्ही आजूबाजूचे फुटेज चेक करतोय. त्याच्यानुसार योग्य ते आम्ही एक कारवाई करू त्याच्यावर. काय पोलिसांची भूमिका आहे की कोणत्याही प्रकारची गाडीसाठी परवानगी आम्ही दिली नव्हती. एकीकडे हा विषय तर दुसरीकडे पण नेमकं काय होतं ह्या यात्रेचं तेही आपण बघणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट अयासह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, चेंबूर. राज्य सरकारला आज केंद्राकडून 20,000 मेट्रिक टन कोळसा कमी मिळालाय. राज्यात आज फक्त 1,10,000 मेट्रिक टन कोळसा आहे आणि त्यामुळे परत महाजनकोची वीज निर्मिती प्रभावित होण्याची शक्यता आहे. तर आमचे प्रतिनिधी तुषार कोळे आपल्यासोबत आहे. तुषार, आपण पाहतोय भारनियमाचं संकट कायम आहे. कोळसा टंचाईचा वीज निर्मितीला फटका बसलेला आहे. निश्चित जर का आपण बघितलं तर आज राज्याला जो कोळसा केंद्राकडनं मिळाला आहे तो 1,10,000 मेट्रिक टन आहे. रोज राज्याला 1,30,000 मेट्रिक टन कोळसा मिळतो. मात्र आज 20,000 मेट्रिक टन कोळसा कमी मिळाला. त्यामुळे आधीच राज्यामध्ये कोळशाचा तुटवडा आहे. त्यामुळे वीज निर्मिती प्रभावित होत आहे. राज्यामध्ये लोडशेडिंगचं संकट आहे. अशामध्ये केंद्राकडनं देखील आता कोळसा कमी दिला जात असल्याचा आरोप वारंवार राज्य सरकारकडनं केला जात आहे. आज ते पाहायला मिळालं की 20,000 मेट्रिक टन कोळसा हा कमी देण्यात आलेला आहे. त्यामुळे पुढचे 2 दिवस राज्यामध्ये निश्चितच वीज निर्मिती प्रभावित होण्याची शक्यता आहे. विशेष करून महाजनकोची वीज निर्मिती प्रभावित होण्याची शक्यता आहे. आज जर का आजच्या स्टॉकचा जर का विचार करायचा झाला तर भुसावळ असेल, नाशिक असेल, कोराडी आणि परळी या ठिकाणी फक्त 1 दिवस पुरेल इतकाच कोळसा आहे. त्यामुळे जर का कोळशाचं जे सर्कल आहे ते रेग्युलर झालं नाही किंवा नियमित महाजनकोला कोळसा मिळाला नाही तर निश्चितच राज्यामध्ये परत लोडशेडिंगचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. आजच्या परिस्थितीला राज्याची दिवसाची विजेची मागणी ही 29,000 मेगावॅटच्या घरामध्ये पोहोचलेली आहे. राज्याकडे फक्त 24,500 मेगावॅट वीज आहे. 8,500 मेगावॅट वीज ही महाजनको देते. 7,500 मेगावॅट वीज ही खाजगी कंपन्यांकडनं मिळते आणि साधारण 7,000 ते 8,000 मेगावॅटची वीज ही एनटीपीसी कडनं मिळते. त्यामुळे 24,000 ते 25,000 मेगावॅट सध्या राज्याकडे वीज उपलब्ध आहे. त्यामुळे 4,000 मेगावॅटचा जो दिवसाचा तुटवडा आहे त्यातच जर का कोळशाचा पुरा पुरवठा झाला, कमी पुरवठा झाला तर निश्चितच आणखी लोडशेडिंगचं संकट हे आणखी गडद होण्याची शक्यता आहे. नक्कीच, धन्यवाद तुषार या सविस्तर माहितीसाठी. तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून चिखली तालुक्यातल्या वाया दाम्पत्यानं विष प्राशन करून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विषारी औषध प्राशन केलं. यामध्ये पत्नीचा मृत्यू झालेला आहे. तर अमदापूर येथील अवैध सावकाराकडून वाया दाम्पत्यानं 20,000चं कर्ज घेतलेलं होतं आणि त्यासाठी
सावकाराकडून व्याजापोटी प्रति दिवस 700 रुपयांची वसुली केली जात होती. पैसे न दिल्यानं सावकाराकडून दाम्पत्याला गावात येण्यास मज्जाव करण्यात आला होता आणि या जाचाला कंटाळून या दाम्पत्यानं आत्महत्या केली. यामध्ये पत्नीचा मृत्यू झालाय. तर अमदापूर पोलिसांनी आरोपी सावकारास बेड्या ठोकलेल्या असून या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिनेश लेकरवाळे यांच्याकडून 20,000 रुपये घेतले असताना मी तरी परतफेड केली त्याची, तरी पण त्याची वारंवार धमक्या यायला लागल्यामुळं की बा आम्हाला पाय टाकू नका, 700 रुपये रोजच्या प्रमाणे आम्ही पैसे घेऊ, आमल्याबरोबर तुम्हाला पाय टाकायला काय अधिकार. तर तो म्हणे की आमल्याबरोबर तुम्ही पाय टाकू नका, तुमच्या बायकोला वाहून टाकील, पोराला वाहून टाकील, तुम्हाला वाहून टाकील, अशी तर दिली. तशी मग आत्महत्या सर. माझ्या आई बाबांना तो सावकार खूप त्रास द्यायचा. त्यांना वारंवार त्या दिवशी त्यांना सोमवारी या दिवशी त्यांना 2 दिवस अगोदरपूर्वी एवढ्या धमक्या दिल्या त्यांनी फोन लावून की त्यांनी कोणाला सांगितलंही नाही. टाकरखेड शिवारात त्यांनी आत्महत्या करायचा प्रयत्न केला. त्यात माझी आई दगावली आणि तो हॉस्पिटलमध्ये येऊन बुलढाणा येथे तिथे सुद्धा माझ्या बाबाला धमक्या दिल्या. माझ्या बाबाला गणेश डेकोरवाल्यानं धमकी दिली होती. त्याच्याकडून 20,000 रुपये घेतले होते. त्यांची परतफेड केली 40-45,000 रुपये. तरी ते माझ्या बाबाला पैसे अजून मागत होता 60-70,000 रुपये. ते यांना दिल्याबद्दल अशी त्यांना 20 हे केलं टाकरखेड शिवारात मुसलमान. आणि यानंतर थेट जाणार आहोत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सध्या बोलतायत. थेट आपण जाऊया. त्याला पूर्णपणे या ठिकाणी सरकार आणि या ठिकाणी ही लोक जबाबदार असतील. हा रथ जो आहे हा रथ सुद्धा तुम्ही पोलीस ठाण्यात देणार आहात. त्याच्यावर ज्या पद्धतीनं हल्ला करण्यात आलाय, काही सीसीटीव्ही आहे का या संदर्भात? काही आरोपी पकडले आहेत का? काय पोलिसांशी बोलणं झालं? लाखो रुपये खर्च करून मुंबईच्या पोलीस कमिशनर ऑफिसला त्या ठिकाणी मुंबईच्या गल्लीबोळात सीसीटीव्ही लावलेत. आपल्याला कल्पना असेल देवेंद्रजींच्याच काळात, बरोबर आहे ना प्रसाद, सीसीटीव्ही या मुंबई शहरामध्ये आपण बसवलेत. आणि मला वाटतं याही झालेल्या प्रसंगाच्या आजूबाजूला सीसीटीव्ही फुटेज आहेत. उद्या जर सीसीटीव्ही फुटेज गायब झाले तरी लोक करू शकतील. आम्ही टाइम बाउंड का बोलतोय? उद्या जर वरिष्ठांकडून सूचना आल्या तर सीसीटीव्ही खराब आहे, सीसीटीव्ही फुटेज गायब आहे, अशाही प्रकारचा धोका आहे. आणि त्याच्यामुळे अर्धा तासात जर आम्हाला रिझल्ट दिला नाही तर पोलीस स्टेशनला रथासहित जाऊन आम्ही ठिय्या आंदोलन मांडून बसू. रथासाही तुम्ही तिथे जाणार असं जरी म्हणत असाल तरी त्याच्यानंतर जी पोलखोल सभा, मग तीही तुम्ही पोलीस ठाण्यात घेणार का? नाही, पोलीस ठाण्यात पोलखोल सभा घेऊ. मग घ्या, आमच्यावर गुन्हे दाखल करा. असे पण गुन्हे तुम्ही विनाकारण दाखल करताय. मुंबईच्या जनतेसाठी गुन्हे दाखल होतील. कारण शेवटी हा पैसा, हे रक्त मुंबईकर आठवतो, दिवस रात्र घाम घालतो, आणि तुम्ही त्यांच्या जीवावर पैशावर मजा मारणार आणि आम्ही लोकांसमोर मांडायला गेलो तर तुम्ही या ठिकाणी दगडफेक करवणार, पोलिसी बळाचा वापर करणार. आता आम्ही सहन करणार नाही. वाटेल ती किंमत मोजायला लागली तुमचा पोलखोल आम्ही घराघरात जाऊन सांगणार. या ठिकाणी रथावर दगडफेक झाली. काही माहिती अशी समजते की कांदिवलीमध्ये सुद्धा व्यासपीठाची तोडफोड झाली होती रात्री. नाही, हे बघा, आम्ही संयम बाळगला याचा अर्थ कोण आम्हाला नाबर्द समजत असेल तर त्या भ्रमात आहेत. परंतु आम्हाला या ठिकाणी लोकशाही मार्गानं या ठिकाणी मांडायचं आहे, सांगायचं आहे. परंतु जर तुमचा दंडेलशाहीवरच विश्वास असेल आणि लोकशाहीत आम्हाला न्याय मिळणार नसेल तर आम्हाला दंडेलशाहीला दंडेलशाहीनंच उत्तर द्यावं लागलं तर ती वेळ यांनी आणू नये. नाही, गृहमंत्र्यांशी बोलेन. गृहमंत्र्यांशी आता आपलं झालं की मी बोलून घेईन. या प्रकरणी त्यांना चौकशी करून संबंधितांवर कारवाई करायला लावू. हा डाव आहे, शिवसेनेचा डाव आहे की पोलखोलच्या माध्यमातून आपला भ्रष्टाचार घोटाळे मुंबईकरांसमोर जातील आणि 25 वर्षाच्या काळात जे काय केलंय, जे आता एक एक गोष्टी लोकांसमोर येत आहेत त्या आणखी स्पष्ट होतील ही भीती आहे. आणि म्हणून पोलखोल यात्राच नष्ट करायची, दाबायची, अशा प्रकारचा डाव आहे. म्हणजे असे प्रसंग घडले की उद्या सरकार आदेश काढणार की पोलखोल यात्रेवर बंदी. परंतु लोकशाहीत तुम्हाला मुस्कटदाबी करता येणार नाही. आम्ही पोलखोल उघडं करणार म्हणजे करणार. ज्या पद्धतीने कांदिवली येथे हल्ला झाला, इथे झाला, 1 तारखेला देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत सभा पण आहे, त्या पार्श्वभूमीवर तुमचं पोलिसांचं काय मागणं आहे? नाही, या ठिकाणी माझं मुंबईच्या पोलीस आयुक्तांना सांगणं आहे की आपण खूप बाकीचं काम करताय, जरा लॉ अँड ऑर्डरवर लक्ष द्या. कारण रात्री जर त्या ठिकाणी गस्त असते, सीसीटीव्ही फुटेज आहे, 10व्या मिनिटाला आपण यातला आरोपी त्या ठिकाणी सांगितला पाहिजे.
परंतु त्यांच्या प्रायोरिटीच्याच वेगळ्या आहेत. ते एक तर सरकारचं त्या ठिकाणी राजकीय काम करायला दंग आहेत आणि दुसरं राजकीय बैठका घ्यायला दंग आहेत, इफ्तार पार्टीला जायला दंग आहेत. परंतु आम्ही लोकांसाठी पोलखोल करतोय त्याची काळजी घ्यायची किंवा तो नीट होईल याची काळजी घेत नाहीत, कारण ते सरकारच्याच गुलाम आहेत या पद्धतीनं वागतायत. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की आता त्यांनी गृहमंत्र्यांनीच यामध्ये लक्ष घालावं आणि त्या ठिकाणी पोलखोल यात्रेला आमच्या अभियानाला अडथळा येणार नाही याची काळजी घ्या. आणि जर यातनं संघर्ष उभा राहिला तर त्याला पोलीस हे सरकार जबाबदार असेल. पोलखोल यात्रेला तुम्ही संरक्षण मागताय, पोलीस संरक्षण? नाही, त्यांचं जबाबदारीच आहे. आम्ही संरक्षण मागण्याची काय आवश्यकता आहे? कायदा सुव्यवस्थेचं पालन करत असताना एखादी यात्रा असेल, एखादा कार्यक्रम असेल आणि त्याचं गांभीर्य किंवा त्याची दाहकता बघून किंवा त्याची व्यापकता त्या ठिकाणी पोलीस खातच प्रोटेक्शनची काळजी घेत असतं. म्हणजे प्रोटेक्शनची आवश्यकता आहे नाही आहे हे त्यांचं इंटेलिजन्स ठरवत असतं. आता अशा प्रकारच्या दगड मारणार असतील आणि जर तुम्ही सुरक्षित देणार नसाल संरक्षण, याचा अर्थ तुम्हाला त्याला पाठबळ असा अर्थ होतो. प्रवीणजी, एकीकडे पोलखोल यात्रा, दुसरीकडे राज्यातल्या सगळ्या पोलीस अधीक्षक आणखी पोलीस आयुक्तांची बैठक गृहसचिवांनी घेतलेली आता बैठक सुरू आहे. सर्वधर्मीय जे प्रार्थनास्थळ आहे त्यावरच्या ध्वनिक्षेपावरची नवीन नियमावली तयार करण्यासाठी म्हणून ही बैठक सुरू आहे. विषय सुरू झाला होता मस्जिदवरच्या अजानपासून, आता त्याच्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई चौघांचेही धर्मस्थळ येत आहेत. अर्थात 2005चा सुप्रीम कोर्टाचा निकाल हे सांगतोय. कसं बघतात तुम्ही? मला वाटतं या देशामध्ये कायदा सर्व धर्माला, सर्व नागरिकांना समान आहे आणि त्याच्यामुळे धर्मस्थळं कोणाचीही असो, हिंदूंची जरी असली तरी कायदा हा सगळ्यांना समान आहे. भोंग्यांच्या बाबतीत किंवा नियमावलीच्या बाबतीत जी नियमावली हिंदू धर्मीयांना असेल, मशिदीकरता असेल, तीच इतर जे धर्मीयांची स्थानं आहेत त्यांना असेल आणि सगळ्यांना एक कॉमन नियमावली करावी. त्यांच्या धर्माचा आदर, त्यांची प्रार्थना आणि लोकांना त्रास होऊ नये असा मध्यम मार्ग पाडून दोन्ही बाजू सांभाळून त्या ठिकाणी निर्णय व्हायला हवा. नितीन राऊत जे आहेत आपले, त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की केंद्र शासनाने नियोजन केले नाही, कोळसा उपलब्ध होताना डिझेल दर वाढले, त्यात सहकार्य केलं नाही, त्यामुळेच ते जे आहे संकट ओढावत आहे आणि त्यामुळे राज्य सरकारने नियोजन चुकलं नाही, केंद्राने मदतच केली. नाचता येईना अंगण वाकडं. नितीन राऊत अर्थमंत्र्यांकडे पैसे मागून दमले. 18,000 कोटी रुपये अर्थ खाते त्या ठिकाणी ऊर्जा खात्याला देत नाही. ते दिलं तर त्या ठिकाणी कोळसा आणि जिथून कच्चा माल पाहिजे तो आपण आणू शकतो, परंतु अंतर्गत वादविवाद यांच्यामध्ये आहे. ज्या वेळेला फडणवीसांनी सरकार सोडलं त्यावेळेला तिन्ही कंपन्या नफ्यात होत्या आणि कुठल्याही प्रकारचं लोडशेडिंग नव्हतं. त्याच्यामुळे आता बघाल की यांची अकार्यक्षमता, यांचा नाकर्तेपणा आज त्या ठिकाणी केंद्रावर ढकलायचा आणि आपण त्या ठिकाणी हे सरकार चालवण्याच्या लायकीचे नाही आहोत हे पुन्हा एकदा लोकांसमोर या निमित्तानं येत आहे. त्या ठिकाणी तात्काळ अजित पवारांनी, अर्थमंत्र्यांनी त्या ठिकाणी ऊर्जा खात्याला पैसे दिले पाहिजेत, कोळसा आणला पाहिजे. केंद्रावर बोट ढकलून त्या ठिकाणी चालणार नाही. ठीक आहे, धन्यवाद. सर, आता काय करा, आपण पोलखोल करू, कसं करू, आपण हे करू सभा आणि तोपर्यंत त्यांचं नाही झालं 1 तास जाईल आपला आणि मग डायरेक्ट पोलीस स्टेशनकडे त्या सभेचं. आणि यानंतर आता एक नजर टाकूयात देशातील प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर. आजचं तापमान प्रायोजक मैंगो एयर कूलर. इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक. आणि यानंतर बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. त्याचबरोबर आमचं फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबला सुद्धा फॉलो करायला विसरू नका.